सो हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज वैशाली पवार. वेलकम टू वैशालीज किचन. सो आज आपण आहे ना वरणफळं बनवणार आहे आणि मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर रेसिपीसाठी पूर्ण व्हिडिओ बघून जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. चला आता आपण वरणफळं बनवू. तर सगळ्यात आधी आपण इथं तुरीची डाळ चांगलं शिजवून घेऊ. ह्याला चला आता ह्याला धुवून घेऊ. आता याला चांगलं शिजून घ्यायचं डाळीला. तर आहे ना आता आपण पीठ मळून घ्यायचं. जसं आपल्याला चपातीसाठी लागतं ना तेवढं पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून घेतलं का त्यानंतर पिठाचे असे बारीक गोळे करून घ्यायचे. मग त्याला थोडंसं तेल लावून ना त्याला असं असं हातानं गोल गोल करून घ्यायचं. लाटून पण करू पण ते लाटून चांगलं नाही लागत म्हणून आम्ही असं करतो. तर तुम्ही बघू शकता असं करायचं. थोडंसं तेल लावून घेऊन असं त्याला गोल बनवून घ्यायचं. तर आता आहे ना आपण त्याला ना फोडणी देऊ. मी तर एक पातेलं ठेवलेलं आहे. आता हे पातेलं तापल्यावर ना आता इथं आपलं पातेलं तापलेलं आहे. मी त्याच्यात 1 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल तापला का ह्याच्यात राई जिरा टाकून घ्यायचं आणि गॅस बारीक करून घ्यायचं. आणि ह्याच्यात ना अर्धा किंवा 1 तांब्या पाणी घालून घ्यायचं ह्याच्यात आणि झाकून घ्यायचं. म्हणजे त्याला चांगली उकळी येऊ द्यायची. हे ना पीठ मळून घेतलेलं. मग ह्याला असं करून घ्यायचं चपटं. किंवा तुम्हाला असं नाही खायचं तर तुम्ही लाटून त्याला ना चाकूनं कापून पण घेऊ शकतो. आम्हाला असं आवडतं म्हणून मी असं केलेलं आहे. शिजलेल्या वरणाला ना असं बारीक करून घ्यायचं. मी त्याच्यात हळद टाकून घेतलेली होती ऑलरेडी. बघू शकता तुम्ही इथं किती चांगली उकळी आलेली आहे त्या फोडणीत. आता यानंतर आहे ना आता जे आपण केलेलं होतं ना पिठाचं ते हळूहळू सोडून घ्यायचं ह्याच्यात. गॅसला मीडियमवर ठेवायचा किंवा स्लो करून ह्याच्यात ते टाकून घ्यायचं. आता सगळं त्याच्यात पीठ आपल्याला म्हणजे जे आपण केलं होतं ना फळं ते ह्याच्यात घालून घ्यायचं आणि त्याला एकदा चांगलं फिरून घ्यायचं आणि गॅसला मीडियम करून झाकून द्यायचं त्याच्यावर. हां आता शिजून झालेलं आहे. आता आपण काढून बघू कसं झालं का नाही. तर तुम्ही बघू शकता अशी उकळी आली का गॅसला बंद करून घ्यायचं. तर आता आहे ना जे आपण वरून शिजवलेलं होतं ना त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आपल्या स्वादानुसार. आता यानंतर आहे ना ह्याच्यात लाल तिखट घालून घेतलं मी. तुम्हाला जसं हवे तसं लाल तिखट घाला. मी तर 1.5 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे. आणि ह्याला ना जे आपण शिजवलेलं होतं ना वरणफळं त्याच्यात ॲड करून घ्यायचं आणि ह्याला चांगलं फिरून घ्यायचं असं. ह्याला ना आता चांगलं स्लो गॅसवर चांगलं शिजू द्यायचं. ह्याच्यावर झाकण लावून 5 ते 10 मिनिट चांगलं शिजू द्यायचं ह्याला. तर आता हे चांगलं शिजून झालेलं आहे आपले वरणफळे. तुम्ही बघू शकता चांगलं खूप झालेलं आहे आणि आपले इथं वरणफळं रेडी झालेलं आहे. आता आपण ह्याला टेस्ट करून बघू कसं झालं. तर तुम्ही बघू शकता इथं आपले वरणफळ किंवा वरण चकुळे पण म्हणतात ह्याला, हे रेडी झालेलं आहे. आता आपण ह्याला टेस्ट करू. खूप भारी झालेलं आहे. जर तुम्हाला फिक्कं वरण करायचं असेल ना त्याच्यात लाल तिखट नका टाकू आणि तुम्हाला असं करायचं असेल तुम्ही असं करून खाऊ शकता. तर ही होती आजची आपली रेसिपी. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.